मितवामध्ये आम्ही जेव्हा तुम्हाला डिरेक्ट करायचं होतं चित्रपट तेव्हा 3 कास्ट होते मेन आणि एक लव्ह स्टोरी, एक कॉन्क्रीट लव्ह स्टोरी होती की ह्या तिघांमध्ये चित्रपट फिरवायचा आहे, कथा फिरवायची आहे. पण इथे ह्या दोघांचं प्रेमही आहे आणि त्याच्याभोवती अशी बरीच माणसं आहेत जी ह्या मिस्ट्रीमध्ये खतपाणी घालणार आहेत आणि कॉम्प्लिकेशन्स वाढवणार आहेत. तर हा सगळा लवाजमा ऑफसेट ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन दोन्ही सांभाळायचा होता. तर ती कसरत कशी मॅनेज केलात? ऑन स्क्रीन मी त्यांना सांभाळलं, ऑफ स्क्रीन त्यांनी मला सांभाळलं सगळ्यांनी. नाही पण फॉर्च्युनेटली ॲक्टर्स खूप छान होते. त्याच्यामुळे खूप मजा आली. ॲक्च्युली प्रत्येकाकडनं काहीतरी शिकायला मिळालं. प्रत्येकाची एक वेगळी पद्धत होती. जयवंत वाडकर सर खूप सिनियर आहेत. प्रियाताई आहेत, प्रियाताई बेर्डे. यशश्री मसूरकर, तिच्याबरोबर मी आधी काम केलेलं होतं, तो एक कम्फर्ट लेवल होता. पियुष रानडे, फर्झील, उदय नेने, समिधा गुरुबरोबर पण मी आधी काम केलं होतं, ॲज अ प्रोड्युसर केलं होतं देवयानीमध्ये. आणि कमलेश सावंत, ह्या सगळ्यांनी खूप मजा आणली ॲक्च्युली. म्हणजे आणि मला बरं वाटलं की स्वप्नील थोडासा रिलॅक्स असायचा, कारण मितवामध्ये त्याला एक क्षण पण मिळायचा नाही त्याच्यासाठी. तो सतत प्रत्येक सीनमध्ये, तो प्रत्येक डायलॉगमध्ये, तो प्रत्येक शॉटमध्ये, तो इथे थोडासा तो रिलॅक्स्ड होता. आणि एक टीमवर्क खूप सुंदर होतं. सगळे एकमेकांना मदत करायचे प्रत्येक सीनमध्ये. म्हणजे असं नाही की हा सीन माझा, एक एकटं कुणीही रिहर्सल करत नव्हतं. सगळे एकत्र बसायचे, रिहर्स करायचे आणि मग खूप दंगा पण करायचे. त्याच्यामुळे ती एक वेगळीच मजा आली मला. स्वप्नील, तू कोणतीही तुझी फिल्म असो, तू नेहमी ती माझी फिल्म म्हणून ट्रीट केली आहे. राईट फ्रॉम द वर्किंग इन इट टू प्रमोट इट. हाही चित्रपट असाच होता, असाच आहे आणि ह्यामध्ये मोठी कास्ट आहे जसं तू म्हणाले आणि तुला थोडा रिलॅक्स व्हायला वेळ मिळालेला. तर ह्या रिलॅक्सेशनचं सेशन जेव्हा होतं त्याच्यामध्ये तू काय अशी मदत केलेलीस आपली फिल्म वगैरे? हां, मला असं वाटतं की एकतर आम्ही सगळे सेटवर असायचो. सीन कोणाचाही चालू असला तरी बाकीचे सगळे ॲक्टर सेटवर असायचे, कारण आम्ही सगळे एका लोकेशनला राहत होतो 25 दिवस एके ठिकाणी. त्यामुळे बाकी काही करायला नसायचं कोणाला. त्यामुळे सपोज सीन जरी अंजना आणि समिधाचा चालू असेल तरी बाकीचे 8-10 लोक सेटवर असायचे. मग त्याचा स्वप्नाला त्रासही व्हायचा, पण आम्ही सगळे सेटवर असायचो. सो त्यामुळे मला असं वाटतं की आणि प्रत्येकाने आपापलं काम केलं आहे. म्हणजे अगदी स्पॉट दादा लांब उभे असतील तर कोणीतरी कोणाला तरी उचलून खुर्ची देण्यापासून ते स्वप्नाच्या एखाद्या सीनला मी ट्रॉली चालवले, प्रसाद कॅमेरावर होता आणि ट्रॉली मी ऑपरेट करत होतो अख्ख्या सीनला. टू जयवंत दादांसारखा माणूस जो रोज युनिटसाठी काही ना काहीतरी वेगवेगळं खायला घेऊन यायचा. टू मिलिंद गवळी ज्यांनी स्वतःवर अशी नैतिक जबाबदारी घेतली होती की सगळ्यांची विचारपूस आणि सगळे सुखवस्तू आहेत की नाही हे मिलिंदनी स्वतःच्या जीवावर घेतलं होतं, की तो एक दिवसातनं 10 वेळा बरोबर आहे, काय प्रॉब्लेम नाही ना वगैरे साहेब. सो कारण तो माणूसच तसा, इज अ व्हेरी स्वीट मॅन. प्रत्येकानेच ही फिल्म आपली फिल्म म्हणून ट्रीट केली आणि आपल्या कॉल ऑफ ड्युटीच्या बियॉन्ड जाऊन ही फिल्म ट्रीट केली, विच इज वाय त्या सगळ्यांची केमिस्ट्री तुम्हाला इतकी चांगली वाटत असेल स्क्रीनवर बघायला. आणि आय थिंक संजय लीला बन्साली आणि शबीना खान ही नावं जेव्हा जोडली जातात कुठल्याही चित्रपटाला, तेव्हा नकळत सगळ्या त्या असोसिएट झालेल्या लोकांची जबाबदारी वाढते त्या प्रोडक्टबद्दलची. आणि त्या जबाबदारीचं भान स्वप्नाने ठेवलं होतं आणि आम्हाला नकळत ठेवायला लावलं होतं. त्यामुळे आय थिंक एव्हरीबडी वॉज ऑन देअर टोज थ्रू आउट द शूटिंग ऑफ द फिल्म. डेफिनेटली. आता एक शेवटचा प्रश्न. ट्रेलरला इतका चांगला रिस्पॉन्स येतो आहे, गाणी रिलीज होतीलच लवकर, तर आता काय वाटतंय की गाण्यासाठी लोक किती उत्सुक असतील? खूप. आत्ता तरी लोक खुनी कोण हे जाणून घ्यायला खूप उत्सुक आहेत. Yes, of course. I think everybody is very very curious and excited what the music, क्या होने वाला है म्यूज़िक. और जैसे ताई ने बताया पहले कि 2 गाने हैं एंड दोनों गानों के फ्लेवर्स बहुत डिफरेंट हैं और ये फिल्म वो ही उतना ही डिमांड करती थी, जस्ट 2 songs, नॉट मोर देन दैट. सो आई थिंक दे जेल बहुत ब्यूटिफुली फिल्म में बैठ जाते हैं. सो या डेफिनेटली ट्रेलरला खूप चांगला रिस्पॉन्स येतो आहे. गाणी लवकरच रिलीज होतील. ट्रेलरला रिस्पॉन्स देत राहा, तुमचे व्ह्यूज ट्रेलरच्या खाली कळवत राहा. सो स्टे ट्यून विथ राजश्री मराठी.